मला सांग, ह्या मांडुळाचं तुझा व्यापारी फायनल किती म्हणतोय? आम्ही काय चुत्ते आहे का? 1 कोटीच्या खाली 1 रुपया घेत नसतो बघ. नाहीतर आज ना झालंच असतं, दादाला आपला सगळा विषय कळला असता. बरं सोडा किती तोंडात. अरे तर मला किती देतील? कसं आहे माल? हा द्या की सांभाळू ना. तर असा आहे विषय. मी काय म्हणतो, हे मांडूळ 3 किलो भरावं असा काही नियम आहे का? नियम म्हणजे आता बोलणं झालं व्यापाऱ्यासोबत. त्यापेक्षा आपण एखादा दुसरा व्यापारी बघू ना. काय हा व्यवहार तडकाफडकी होऊन जाईल. आणि दुसरं नाही. म्हणजे कसं आहे दादा, आता झालंय माझं बोलणं माझ्या ओळखीच्या व्यापाऱ्यासोबत, मग कशाला व्यवहार तोडायचा? अरे पण हे 3 किलो भरणा ना. हा अजून 50 ग्राम कमी आहे. हे कधी वाढायचं 50 ग्राम? हा आणि ते यायला ते हागलं बिगलं तर व्हायचं 150-200 ग्राम कमी. हा काय तुम्हाला लक्षात येतंय का? हा अरे हा कुठं ना कोणाला कळला तर काय व्हायचं? हा काही साधी गोष्ट आहे वय? अरे जावं लागेल सगळ्यांना जेलमध्ये खडी फोडायला. अयो त्याच्यासाठी जेलमध्ये जावं लागल दादा. जेलमध्ये जर जायला लागलं ना तर माझी टपरी माझं गिराईक काय व्हायचं? होय तसं काय नाही दादा. दादा म्हणतात ना तसंच करू. आपलं नवीन व्यापारी बघू आणि देऊन टाकू, मग टेन्शनच नाही. आहे का आता पुन्हा तीच? हा बघा दादा, जे काय जे पैसे द्यायचे ते 2 दिवसात तुम्हाला देऊन टाकतो, आणि मांडवाचं काय करायचं ते माझं मी बघतो. चला एक ए काय चल बस खाली बस त्याने. मग ह्याला डोकं चालू नका म्हणून सांगा पकडून आणावा. मला सांग, ह्या मांडुळाचं तुझा व्यापारी फायनल किती म्हणतोय? हो आमचं बोलणं झालं होतं तेव्हा 20 म्हणलाय. आता बघू समोरासमोर आल्यावर किती काय वाढवते काय कमी करतं. अरे दादा 20,000? अच्छा आयला 20,000 काय होणार आहे? 5-5 हजार रुपये वाटणीला येतात आणि माझी उधार त्याच्याकडे 3,000 आहे. उगा 2,000 साठी वागाड हो कमी. दादा ती जाऊ दे त्यांच्याकडे, नको या झंझट पाडायला मग. हा डॅनी, मी काय म्हणतोय, तू तुझ्या व्यापाराला आता फोन करायचा आणि त्याला सांगायचं की या 3 किलो मांडुळाचे कमीत कमी 40 लाख लागतील म्हणायचं. अयो दादा 40 लाख? दादा 20 लाखावरून डायरेक्ट 40 लाख जरा मोठी उडी मारल्यासारखं नाही का वाटत? त्यानं लईच काकू केलं ना, त्याला म्हणायचं मार्केटमध्ये व्यापाऱ्यांची काही कमी नाही म्हणायचं काय, आणि काही झालं तर मी आहेच ना. बघा बरं का दादा, तू त्याला आता फोन कर काय आणि सांग त्याला मी जे सांगितलंय ते काय. आपके पास पर्याप्त बैलेंस नहीं है. आलं दादा, त्याला फोन लाग नाही, रेंजचा प्रॉब्लेम वाटतं. ठीक आहे, जेव्हा केव्हा कॉन्टॅक्ट होईल तेव्हा त्याला मी जे सांगितलंय तेच सांगायचं काय. हां त्याला म्हणायचं नाहीतर तुझ्यापेक्षा जास्त पैसे देणारे व्यापारी मार्केटमध्ये आहेत म्हणायचं काय. बघ तू फोन झाल्यावर बोलून काय म्हणते सांगतो तुम्हाला. चालतं येऊ का मग? अरे थांबा थांबा थांबा, चहा बिया घ्या दिदे. मस्त पोरांसाठी कडक चहा ठेव. हो बनवते. नाही दादा राहू द्या, चहा पाणी नको. आता काय आम्ही चाललो गुरावर रसबीस पितो, मांडवाला प्यायला घालतो. नाही म्हणता का? वाढवायचं. दिदे राहू दे का, नको म्हणतात ते. अच्छा त्याला व्यवस्थित खाऊ पिऊ घाला काय. वजन वाढलं तर वाढलं, चांगलंच आहे की. हा चला चालतं चल रे, ठीक आहे. दादा इतकं पैसे मला तर खरेच वाटे ना बघा. फेटे आताच खुश झाला. हा अरे अजून तर लय मोठी खिडी बाकी आहे. सांगा ना दादा अजून काय करायचे, सांगा की सांगा की दादा. माझ्या वाटणीला किती येते? अरे पिला असतं की थोडा चहा. चहा पित शितलीच्या हातचा होता रे. आता लाज बीज आहे का नाही रे जरा?
आम्ही कसलं महत्वाचे डिस्कस करतो तुला त्या शितली हातचा चहा प्यायचा आहे. अरे ती शितली चिडली आहे माझ्यावर माहिती का तुला, आणि म्हणते त्या मांडव्याच्या कुठण्यात पडू नको म्हणून. लय शानी आहे म्हणावं तिला. तुझ्या भावाला आधी सांभाळ. यायला पुरीने असं डोक्यावर घेतलं का पुरी डोक्यावर बसून फळा. ए! अरे जरा हिशोबात की, कुणाला बोलतोय कळतंय का तुला? तुला काय झालं एवढं चिडायला? चिडायला काय झालं म्हणजे? शितलीला काय बोलायचं नाही, कळलं का? हां. तुला सांगतोय ही आपला मांडवाचा विषय होतोर जरा ते शितलीपासनं लांब राहा आणि तुझं प्रेम प्रकरण बाजूला ठेव. रणजित दादाला थोडा जरी कानाला कुस लागला तरी मांडव घालतील तुझ्या ए! तुला काय एवढा कच्चा खिलाडी वाटलो का मी? हां, अरे खरं प्रेम केलं मी, खरं प्रेम. आणि ती खरं प्रेम मिळवायची ताकद बी आहे ना, आहे माझ्यात, कळलं का? हां. मला ते शितली ना तू डोक्यात क्रॅकच वाटते बघ. म्हणजे ठीक आहे जाऊ दे, चल निघू. तुला काय बोलतो काय उपयोग आहे? तू परत काही बोलत शितलीबद्दल, मांडू सोडतोस बघ. हां आहे ना, नीट बोलायचं. दिदे मटण एक नंबर झालं होता. हा ना. मजा आहे तुझ्या नवऱ्याचे लग्न झाल्यावर. दादा आजचा स्वयंपाक मी नाही, वहिनीने केला होता. हो का? हा. तिच्या नवऱ्याची पण मजा आहे तिची. काय आलं? काय शोधते? अरे माझा मोबाईल नाही सापडत आहे मला. मोबाईल हा. तू कुठं ठेवला? आठव ना. नाही ना, आठवत नाही मला, लक्षात नाही मी कुठं ठेवला तो. थांब मी फोन करतो. सापडा. ओके व्हायब्रेटर ठेवलाय काय फोन? मस्त गुदगुले झाले. ए कोण आहे? बेस्ट फ्रेंड? अरे काय नाही, ती कॉलेजची फ्रेंड आहे. हा फोन करून मग काहीतरी अवघड विषय असं. अरे काय नाही, असंच केलं असेल तिने, मी करेल नंतर. बस इकडं बस ना. फोन लावा आणि स्पीकर टाक. अरे करेल मी नंतर तिला. करेल चालू मी नंतर तिला. फोन लावा आणि स्पीकर टाक. दादा झालं का जेवण? ये बस. काय का मटा झाला वे? हा नाही दादा, शर्ट तरी घालून यायचं. जरा गरमच होत होतं. मग बोंगड्या यायचं ना. मी काय म्हणतो दादा, राव तुम्हाला घरात बरा जम निघतो असल्या गरमीचा. मग काय जम्मू काश्मीरला जाऊ म्हणतो? हा तसं नाही हो दादा, बाहेर कसं हवेशीर भारी वाटतंय म्हणून आपलं बोललो. बाहेर बसलं काय ना आत बसलं काय सारखंच आहे. हा ते बी बरंच आहे म्हणा, पण मी काय म्हणतो दादा, डॅनेचा काय परत फोन बिन आला का? नाही का त्याचा काही फोन नाही आला मला. थांब मी करून बघतो. अरे भावळाटेस का तू जरा? हां 12 मिस कॉल आले तुझे, एवढं फोन कोण करतं? तुला माहिती आहे थोडक्यात वाचली मी आता, दादाने फोन बघितला होता, नाहीतर आज ना झालंच असतं, दादाला आपला सगळा विषय कळला असता. झालं का तुझं? झालं? तू एकटीच बोल. आईला तुला त्या दादाने 12 मिस कॉल बघितलेलं तर कळतंय. हां त्याची काळजी आहे तुला, आणि मी दिवसभर काळजी करतोय ते दिसत नाही तुला? हां लय काळजी आहे तुला. एवढीच जर काळजी असते ना तर तू असल्या 2 नंबरचे धंदे केले नसतेस. हां मी 2 नंबरचे धंदे करतो ना म्हणून मला एवढं बोलते वय, आणि तुझा दादा ती करतोय ते नाही दिसत तुला? मला ना कोणीच असे चुकीची कामं केलेली ना नाही आवडत. घरात बक्कळ पैसा असला ना की हे असलं बोलणं ना लई सोपं असतं. आणि दिवसभर कंबड मोरिस्तोपर्यंत काम करून आहे ना तरी बी तंगी असली का नाही मग कळतंय की हे असली काही तत्व आहेत ना तुझी, हे सगळं फक्त बोलण्यापुरतेच असतं. वा म्हणजे चुकीचं वागायचं आणि त्यातल्या त्यात त्याचं समर्थन पण करायचं. धन्य आहेस तू. वा. हे बघ तुला काय बोलायचं ना ते बोल,
पण मला माझ्या जीवाला माहिती काय हाल चालू आहेत ते. अगं गावात तोंडवर करून चालायची बी चोरी आहे माहिती का. त्यात तुझ्या भावाने फक्त 30,000साठी मला कुत्र्याला थांबलंय माहिती का तुला. अरे विकी, काय बोलतोयस तू हे? तू जी ऐकतोय ना तीच बोलतोय मी. अरे त्यांची लायकी काय? हा, ते चिरगुट कुठं, मी कुठं असले संग व्यवहार करतोय मी. दादा हा, तुम्ही काय म्हणताय ना, मला काहीच बी समजत नाही बघा. तसं तुझ्या बुद्धीच्या मानानं जडच आहे म्हणा विषय. पण कसं आहे, सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर काय, त्या मांडुळाचं पैसं आपण आपल्या दोघात वाटून घ्यायचं. अयो, आणि ते कॅन्टी आहे ना त्यांचं काय करायचं? तुला ना सगळं खुलून सांगावं लागतं. सांगा की दादा, मला कळलं असं सांगा की. अरे त्या ढाण्याचं मांडूळ आपण गुपचूप गायब करायचं आणि त्याच्या संगड असा डबल यम करायचा की त्याला खालचं वरचं काही पण कळलं नाही पाहिजे. अयो दादा, तुमचं डोकलिटी मांडलं पाहिजे राव. दादा असं जर झालं ना, हॉटेलचं काम लगेच काढतो बघा. नात भरीच हॉटेल टाकतो. मी काय म्हणतो दादा, जर आपल्याला 40 लाख भेटलं तर कमीत कमी 20 तर माझं आहेत ना. तू आता इतकं खुश झाला हा, पण आतली एक गोष्ट कळली ना तर येडाच होशील. अयो सांग. बघ बरं का. हा. अरे आपल्याला एक व्यापारी भेटलाय. अयो, त्यानं कितीला मागितलं असेल बरं का मांडूळ? किती हा, किती? 1 कोटी रुपयाला. है दादा, 1 कोटी इतका असते वय? उठ तुझ्या यायला, निघतो घरी. उगाच चांगल्या कामात निगेटिव्ह बोलत असतो. निघ घरी चल. अरे दादा ऐका की, हा, मी काय म्हणतोय, समजा 1 कोटी आपलं, समजा नुसतं की 1 कोटी आपल्याला भेटलं तर मला किती देतील? माझं मांडू, माझं मांडू. कसा आहे भावा? दादा तू कधी आला?